कमला मिल कंपाऊंड मधील टाइम्स टॉवर इमारतीमधली आग सध्या नियंत्रणात आली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। मात्र अजूनही वायर आणि एसीला आग लागलेली असल्यामुळे धूर मोठ्या प्रमाणात येतोय। धूर कमी झाल्यानंतर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल। सध्या तरी आत कोणीही अडकलं नसल्याची माहिती आहे। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, कमला मिल परिसरामध्ये किंवा कमला मिलला जी आग लागली आहे त्याची सध्याची परिस्थिती काय? रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय, सर्च ऑपरेशन सुरू झालंय का? मी कमला मिल्समध्येच आहे। टाइम्स टॉवर या बिल्डिंगला आग लागली होती आणि आपण एका बाजूला खाली बघितलं तर त्या ठिकाणी 2 एसीचे डक्ट आहेत। त्या 2 एसीच्या डक्टला सुरुवातीला आग लागली आणि ती आग जी आहे ती हळूहळू वाढत गेली आणि एका बाजूला ज्या ठिकाणी वायर्स असतात, संपूर्ण बिल्डिंगची वायर सिस्टीम असते, त्याच भागात ही आग वाढत गेली आणि पहिल्या मजल्यापासून ते अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत आपण पाहताय ही पूर्णतः आग पसरली। सध्या काय परिस्थिती आहे तर सध्या आग पूर्णतः नियंत्रणात आलेली आहे, पण वायर आणि इतर साहित्याला आग लागलेली असल्यामुळे धूर हा मोठ्या प्रमाणात आहे। संपूर्ण इमारतीमध्ये धूर आहे आणि काचेची इमारत असल्यामुळे धूर बाहेर पडायला जागा नव्हती। अखेर अग्निशमक दलाने वेगवेगळ्या ठिकाणी काचा फोडलेल्या आहेत आणि धूर बाहेर जाण्यासाठी, हवा आतमध्ये जाण्यासाठी वाट केलेली आहे। तर देखील आतमध्ये असलेला धूर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथे अनेक अग्निशमक दलाचे कर्मचारी जे आहेत ते ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन, मास्क लावून सध्या आतमध्ये जात आहेत आणि त्यांचं काम हेच आहे की आतमध्ये ज्यावेळी ही आग लागली, हा धूर झाला, त्यावेळी आतमध्ये अजून कोणी अडकलेलं आहे की नाही हे चेक ते करतायत, हे शोधण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे अग्निशमक दलाचे 2-2 कर्मचारी अशा प्रकारे ऑक्सिजन सिलेंडर घेऊन, मास्क लावून हे बिल्डिंगच्या आतमध्ये जातात आणि प्रत्येक माळ्यावर सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन ते सध्या करतायत। अग्निशमक दलाच्या 5 ते 6 गाड्या सध्या इथे आहेत, मात्र आग पूर्णतः नियंत्रणात आहे, आटोक्यात आहे। त्यामुळे आग सध्या नाही आहे, तरी देखील धूर जो आहे तो धूर लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न सध्या अग्निशमक दल करत आहे आणि धूर एकदा कमी झाला की त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल आणि मगच कळेल की आतमध्ये सध्या कोणी अडकलेलं होतं की नाही। पण सध्या तरी जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार ही कमर्शियल बिल्डिंग असल्यामुळे यामध्ये रात्रीच्या परिसरात सकाळच्या वेळी कोणी नव्हतं आणि ज्यावेळी आसपासची जी माणसं होती, आग लागली त्यावेळी सगळेजण बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी आग नियंत्रणात आहे आणि आतमध्ये कोणी अडकले नसल्याची माहिती ही अग्निशमक दलाने दिलेली आहे। बरोबर आहे, धुराचे लोट येतात आणि त्यामुळे सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू करता येत नाहीये। धूर कमी झाला की ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। अक्षय, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।